विश्वास चव्हाण, विक्रम काळे, तसंच माजी आमदार नितीन पाटील, कैलास पाटील, अभिजित देशमुख, आपल्या मसिया संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष मुंबईची चौधरी सचिव, सचिव माजी अध्यक्ष अनिल पाटील, माजी अध्यक्ष सावंके, बालाजी शिंदे, सर्व मसियाचे उपस्थित असणारे सन्माननीय सदस्य, अतिशय नागरिक बंधू भगिनी, मित्रांनो, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांनी मिळून हे महायुतीचं सरकार राज्यामध्ये 5 वर्षाच्या करता सत्तेवर आलेलं आहे. अनेक वर्षांनी महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार आलेलं आहे आणि त्यामध्ये नेहमी मागच्या काळात माझा तसं 91 पासून राजकीय जीवनाला सुरुवात केली, खासदार काम आणि लगेच मला राजीनामा द्यावा लागला, आमदार बनलो. तेव्हापासून एवढं स्थिर सरकार महाराष्ट्राला कधी मिळालं नव्हतं. 91-90च्या वेळेस पण अपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला, तेव्हा ते सरकार 5 वर्ष चाललं. त्याच्यात पण मध्ये आधी काही ना काही प्रश्न निर्माण व्हायचे. 95ला तर अनेक अपक्षांचं सहकार्य घेऊन युतीचं सरकार आलं. त्याही वेळेस असं अस्थिरता होती, स्टॅबिलिटी नव्हती. 99लाही तसंच झालं. विलासरावजी असताना पूर्ण बहुमत नव्हतं. जरा कोणी काही गडबड करायचं म्हटलं तर सरकार राहणार का जाणार, सरकार राहणार का जाणार, अशा प्रकारचा प्रश्न घ्यायचा. 2004ला थोडीशी स्थिरता आली, कारण काँग्रेसला आम्ही मिळून 140-4, आपल्या विनय गोरेचे आले 144, लागतात 145, मग एक अँग्लो इंडियन 145वा आम्ही त्याला सदस्य केला आणि अशा पद्धतीने ते सरकार चाललं. पण 2009ला पण अशाच पद्धतीनं काठावरच होतं. 2014ला देवेंद्रजींचं आलं, तेव्हाही त्यांनी शिवसेनेच्या मदतीनं ते सरकार 5 वर्ष चालवलं आणि ह्या मागच्या 5 वर्षातला इतिहास सगळा आपल्या सगळ्यांच्या समोर. यावेळेस महाराष्ट्राच्या निर्मितीला कालच्या 1 मेला 65 वर्ष पूर्ण झाली आणि त्या 65 वर्षाच्या इतिहासामध्ये 238 आमदारांचा पाठिंबा असणारे महायुतीचं सरकार. विरोधक 50च आहेत. आता किती कमी असू नये ते जास्त असतो. शेवटी त्यांना त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. त्यांची काही भूमिका असेल ती राज्याच्या भल्याची असेल तर ती आम्ही राज्यकर्त्यांनी ऐकून घेतली पाहिजे. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, चाललं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजे, भेदभाव केला नाही पाहिजे, बेजेचं राजकारण कसं केलं पाहिजे ते शिकवलं आणि त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला निश्चितपणे एक आदर आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला सन्मान आहे. सगळं काही आहे. आज इथं बोलत असताना मला थोडंसं काही घटना घडत असतात. सुखदुःखामध्ये आपण एकमेकाला भेटत असतो, सांत्वन करत असतो, आधार देत असतो. माझा सहकारी 3 टर्म आमदार असलेला संग्रामचे वडील, तेही आमदार होते, एमएलसी होते, लोकप्रिय होते. त्यांचं दुःखात निधन झालं. त्याला भेटायला मला जायचंच होतं आणि आज प्रत्यक्ष मुंबईत बरेच कार्यक्रम आहे, पण त्याला जोडून मला इथंही काही कामाची पाहणी, हे मला जरी निधी मंजूर केला तरी त्या निधीचा उपयोग दर्जेदार होतोय का नाही हे बघण्याची मला सवय आहे आणि त्याच्यामुळे आज मी काही ती कामाची पाहणी करणार आणि त्याच्यामध्ये माझ्या ऑफिसनं सतीश चव्हाणांना कॉन्टॅक्ट केलं. अजून काही एखाद दुसरा कार्यक्रम घ्यायचा असेल तर घ्या आणि त्याच्यातनं हा संवाद उद्योजकांशी हा मसिया संघटनेचा कार्यक्रम हा पुढे आला. त्या गोष्टीचं समाधान आहे, कारण आम्ही निर्णय घेणारी माणसं 5 वर्षाच्या करता आम्ही तिथं बसलो. केंद्रामध्ये मजबूत सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्यामध्ये जे उद्योजक काम करतात, त्याच्यामध्ये रोजगार निर्माण करतात, टर्नओव्हर मोठा करतात, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांच्याही काही समस्या आहेत. त्या मी मगाशी खाली पण ऐकल्या. आताही बोलत असताना काही मान्यवरांनी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने इथं सांगितलं. आता
ह्या गोष्टी सोडवल्या गेल्या पाहिजे. शेवटी ते आमचं काम आहे. मला काही कामं सांगितल्यानंतर मी ताबडतोब एमआयडीसीच्या सेक्रेटरीला फोन करून इथं आता फायर ब्रिगेड तुमचा बराचसा भाग एमआयडीसीच्या बाहेर आहे, परंतु जागा नव्हती म्हणून तुम्ही प्लॉट घेतले आणि तिथं बांधकाम केली आणि इंडस्ट्री उभी केलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करताय, तिथं फायर ब्रिगेड पाहिजे. त्याच्याबद्दल आम्ही लक्ष घातलेलं आहे. आता मी अंबरगंजशी पण बोललेलो, तो तुम्हाला फायर ब्रिगेड देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करूच. पोलीस स्टेशनच्या बद्दलचा प्रस्ताव काही तुमचा गेलेला आहे. लोड येतो एका पोलीस स्टेशनमध्ये, मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री वाढते, त्या कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं देशातले लोक येत असतात आणि मग त्याच्यामध्ये काही हौसे असतात, दोनशे असतात, नऊशे असतात, कधी काही प्रश्न निर्माण होतात. इथं खरं तर आमचे सीपी प्रवीण पवार बसलेले आहेत, आमचे बगाटे आयपीएस पोलीस उपायुक्त बसलेले आहेत. प्रवीण पवारांच्याबद्दल आता बोलत असताना सांगितलं की त्यांनी काही कंट्रोल आणण्याचा प्रयत्न. प्रवीण पवार तुम्हाला माहिती असेल की मध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्या संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारे इंडस्ट्रीला कुठलाही त्रास होता कामा नये ही खबरदारी पोलीस खात्याने घ्यायची. जर कोणी गुंडगिरी, दादागिरी, दहशत, काही वेगवेगळ्या प्रकारे खंडण्या मागत असेल तर त्याला मकोका लावायला देखील मागं पुढं बघायचं नाही. 4 केसेस कारण आज आपल्याकडे परदेशी गुंतवणूक करणारे पण इंडस्ट्री, परदेशी त्याच्यामध्ये कंपन्या येतात आपल्या इथे गुंतवणूक करणारी, आणि त्यांनाही एक स्थिरता पाहिजे असते, स्टॅबिलिटी पाहिजे असते, सुरक्षितता पाहिजे असते, आणि ते काम आपलं आहे. आणि त्याच्यावर कुठल्याही राजकीय दबावाला अजिबात तुम्ही घाबरू नका. त्याच्यात आमचा कुठलाच राजकीय पक्ष किंवा कुठलंच सरकार असं सांगत नाही नाही तुम्ही दादागिरी करा, तुम्ही हप्ते वसूल करा, तुम्ही खंडण्या गोळा करा, असं कोणीच कधी सांगत नाही. आणि याबद्दलचे देवेंद्रजींचे मतं फार स्पष्ट आहे. ते राज्याचे प्रमुख आहे. माझी मतं स्पष्ट आहेत. तुम्हाला अनेकदा तुमच्या वडील पण माझ्याबरोबर काम करत होते, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेले रामरावजींच्या बरोबर, आणि त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी मी ज्यावेळेस अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घेतो त्यावेळेस राजकीय हस्तक्षेप होऊन देत नाही. आणि म्हणून हे जर कोणाचं काही चालू असेल तर ते जिथल्या तिथं त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे, हे मी प्रवीण आमच्या पवारांना निश्चितपणे त्या ठिकाणी सांगेन. त्याचबरोबर जीएसटी ऑफिस, ट्रिब्युनलचं ऑफिस, हे तुम्ही मला सांगितलं मुंबई आणि नागपूरला आहे. त्याच्याबद्दल मी माहिती घेतो कारण तो माझाच विभाग आहे. मला जर ते आपण म्हणतायत की केसेस ट्रिब्युनलच्या इथं मोठ्या प्रमाणावर असतील आणि मराठवाड्याचा प्रवेशद्वार आहे, त्याच्यात बाबा मुंबईला किती केसेस चालतात, कुठल्या भागातल्या चालतात, नागपूरला किती चालतात, कुठल्या भागातल्या चालतात, त्याची संख्या काय आहे, आणि इकडच्या भागामध्ये जर द्यायचं म्हटलं आणि त्याला उत्तर महाराष्ट्र आणि माझा मराठवाडा जोडला तर त्याची संख्या किती होणार आहे, त्याच्या कितपत गरज आहे. शेवटी चांगली सर्व्हिस देणं हे सरकार म्हणून त्यांचं काम आहे. त्याच्यातनं हेलपाटे वाचले पाहिजे. त्याच्यातून तुम्ही पण जो काही खरोखरीच नियमाने टॅक्स असेल तो पण भरला पाहिजे. कारण आपल्या सगळ्यांच्या टॅक्सच्या जोरावर आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर करता येतं, डेव्हलपमेंट करता येते. सध्या देशात जर कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट चालू असेल तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. मग ती नॅशनल हायवेच्या निमित्तानं असेल, ती रस्ते विकास महामंडळाच्या निमित्तानं असेल, ती एमआयडीसीच्या निमित्तानं असेल, ती काही भागामध्ये पीएमआरडीए, एमएमआरडीएच्या निमित्तानं असेल, काही भागामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे सिडकोच्या वतीनं फिरत असतो. असे अनेक प्रकार कुठं वर्ल्ड बँकेच्या मधून चाललेलं असतं, कुठं केंद्र सरकारच्याकडनं चाललेलं असतं. अशा खूप काही गोष्टी, कारण केंद्रात पण आमच्या विचाराचं सरकार आहे एनडीएचं, त्यामुळे तिथंही आम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळत असतं. आणि राज्यामध्ये तर आम्ही लोकच आहोत, आम्हाला पण अनेकांना बरेच वर्ष राजकीय जीवनाचा अनुभव असल्यामुळं आम्हाला आमची मतं फार स्पष्ट असतात. आम्हाला काम चोख लागतं. आणि त्याच्यातनं मी पण आता खाली आल्यानंतर ज्यावेळेस इथल्या एमआयडीसीकडे बघतो त्यावेळेस इतकं घाण कचरा, ते कागद विगत पडलेले असतात. त्यावेळेस मी तुमच्यातल्या काही माझ्या सहकारी मित्रांना, आमचे अर्जुन गायकवाड असतील किंवा त्यांची टीम असेल, त्यांना विनंती केली की बाबा तुमचे काही जणांचे सीएसआर असतील तर त्याच्यातनं आपल्याला काही
इथं स्वच्छतेच्या बाबतीत लक्ष देता येत असेल, काम एमआयडीसीचंही बरोबर आहे, काम ग्रामपंचायतीचंही बरोबर आहे, परंतु ग्रामपंचायती कशा पद्धतीनं काम करतात त्या खोलात मी जात नाही, कारण उगीच नवीन प्रश्न नवीन वाद त्याच्यात मला निर्माण करायचे नाही. त्यामुळे आपण इथले असणारी झाडं, इथलं लँडस्केपिंग, इथल्या बाकीच्या गोष्टी त्याला फार काही पैसा लागतो असं काही मला वाटत नाही. आणि त्याच्यावर तिथं तुम्ही थोडंसं लक्ष द्या. बाकीच्या बाबतीत आम्ही लोक लक्ष देऊ. मी मगाशीच सांगितलं की जीएसटीचं इथं ऑफिस ट्रिब्युनलचे करण्याची गरज आहे. कारण हे मुद्दे माझे लिहून ठेवा, ते आहे का नाही मी आशिष शर्माशी बोलतो आणि त्याच्यातनं काय मार्ग काढायचा आल्याचा तो काढण्याचा प्रयत्न करतो. इथं आपल्या सगळ्या सहकारी मित्रांचा टर्नओव्हर खूप मोठा आहे. म्हणजे मी माहिती घेण्याचा प्रयत्न करला तर काहींनी सांगितलं 50 ते 60 हजार कोटीचा टर्नओव्हर माझ्या या सगळ्या भागामध्ये शेंद्रा, वाळूंज, बिडकीन आणि या सगळ्या टापूमध्ये आहे. ते खरोखरीच कौतुकास्पद आहे. कारण आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं म्हणणं आहे की जगात 5व्या क्रमांकावर आपण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पोहोचलेलो, ते 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला पोहोचायचं आहे. आणि ते पोहोचण्याच्या करता काही टार्गेट केंद्राने ठरवलंय. त्याला आम्ही पण राज्य सरकारनी काही जोड द्यायची ठरवलंय. कारण आपलं केंद्राची म्हणजे भारत सरकारची आर्थिक राजधानी मुंबई असल्यामुळं आपल्याला त्यामध्ये अधिकचं लक्ष द्यावं लागणार आहे. काल परवाच म्हणजे आज मला वाटतं त्याचा शेवटचा दिवस आहे. वेव्ज म्हणून फार मोठी परिषद ही मुंबईला भरलेली आहे आणि आम्ही पंतप्रधान तर सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत हजर होते. मीडियाच्या संदर्भामध्ये, फिल्म इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये अनेक देशातले लोक आले होते, अनेक आर्टिस्ट आले होते, देशातले सगळ्या भागातले ऍक्टर ऍक्ट्रेस महत्वाचे ते त्या ठिकाणी आलेले होते. आणि त्याच्यातनं नीता मुकेश अंबानी हे कल्चरल सेंटर जे उभं केलेलं, अप्रतिम उभं केलेलं आहे, याची खरोखरीच आपल्या मुंबईला गरज होती. आणि त्याच्यात इतकं व्यवस्थित सगळं प्लॅनिंग आहे की आपण पण आश्चर्यचकित व्हा. कधी तुम्हाला संधी मिळाली तर जरूर ते येऊन तिथं बघा. अशा पद्धतीनं तिथंही पंतप्रधानांनी वेळ दिला. एक नवीन सेंटर, त्याचं ऑफिस वैष्णवी साहेब आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मुंबईतच करायला पंतप्रधानांनी सांगितलं. 400 कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे. जागा आपण 10 एकर दिलेली आहे. अशा प्रकारे त्याही गोष्टी आहेत. बाकी तिकडेही फ्लायओव्हर, कोस्टल रोड, अटल सेतू, इकडचा आपला समृद्धी महामार्ग तोही आता अंतिम टप्प्यामध्ये. त्याच्यातनं बऱ्यापैकी आता तुम्हाला मुंबईला जायला सोयीचं होणार आहे. काही अजून थोडेसे गोष्टी राहिल्या त्या पूर्ण केल्यानंतर तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे आता तुम्हाला मुंबईत जायला किती तास लागतात? 7 तास. ते झाल्यावर तुम्ही 4.5 तासात मुंबईला, कमीत कमी 4.5 तासात अटल सेतूवरून तिकडनं अशा पद्धतीनं. म्हणजे ते मधला जो तुम्ही ठाण्याच्या इथं तुमचा बराचसा वेळ जातो तो पण त्या ठिकाणी वाचेल. त्यामध्ये पण आम्ही लक्ष घालून ते करू. ते काळाची गरज आहे. आपल्या टर्मिनलच्या मध्ये पंतप्रधानांनी लक्ष घातले, एअरपोर्टच्या संदर्भात लक्ष घातले, पोर्टच्या संदर्भात आम्ही पण सगळ्यांनी लक्ष घातलंय. अशा पद्धतीनं दळणवळणाची ज्या ज्या सुविधा देता येतील त्या देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो. मी जरा या मसियाच्या संदर्भातली माहिती घेत होतो. इथं मला माहिती अशी मिळाली की इथले जे उद्योजक आहेत त्याच्यातले 90% उद्योजक हे प्रथम पिढीचे उद्योजक आहेत. म्हणजे पिढ्या उद्योग चाललेला आहे. तसं नाही, तुम्ही तुमच्या कर्तृत्वातनं, तुमच्या कष्टातून ते उभं केलं आणि त्या ह्याच्यामध्ये प्रवेश केला आणि त्या कामाला स्वतःला झोकून दिलेलं आहे. आताही मी इथं वर येताना ज्यावेळेस तुमच्या ऑफिसमध्ये इथं काय काय स्पेअर पार्ट्स तयार होतात, कसल्या प्रकारचे होतात, ते पण मला आपल्या अध्यक्ष अर्जुनराव गायकवाड त्यांच्या सगळ्या सहकारी टीमने त्या ठिकाणी दाखवलं. वेगवेगळे प्रश्न आहेत विजेच्या दराच्या बद्दलचे, रिंग रोडच्या मध्ये पण त्यांनी मागाशी मला सांगितलेलं आहे. पोलीस स्टेशनचं मी लक्ष घातलेलं आहे, फायर ब्रिगेडचं लक्ष घातलेलं आहे. विजेच्या दराच्या बद्दल आम्ही आता शेतकऱ्यांना 3, 5, 7.5ची वीज माफी दिलेली आहे. तोही भार आमच्याकडे मोठा आहे. तुम्ही म्हणताय ते खरंय, कारण पूर्वी माझ्याकडे 10 वर्ष खातं होतं. आम्ही काय करतो, कॉस्ट सबसिडी शेतकऱ्याला देतो आणि तो सगळा भार तुमच्यावर देतो टाकून. त्यामुळे खरं ते सांगतो काय टाकायला जायचं आणि गाठायला पैसा आपल्याला
आणि त्यामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, असणारं गुजरात, असणारं गोवा, असणारं मध्य प्रदेश, असणारं छत्तीसगड, हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला लागून असणारे तिकडं तेलंगणा, आंध्र, त्यांची जर आपली तुलना होऊ शकत नाही त्याचा उल्लेख करायची झाला फॅक्ट आहे. आता आम्ही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काही हजार मेगावॉट सोलरवर करायचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही 35,000 एकर जमीन सरकारची सिलेक्ट केली, जी बॅरन लँड आहे, आणि ती उद्योगपतींना दिली आणि त्यांना सांगितलं तुम्ही प्लॉट इथं लावा. त्यांनी स्पर्धा लावली. काहींचे रेट 2,70-80 आले, काहींचे 3 आले, काहींचे 3,10 आले. ऍव्हरेज आम्हाला 3 रुपयाची वीज त्याच्यातनं उपलब्ध झालेली आहे. आम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये शेतकऱ्यांना जी आम्ही मोठ्या प्रमाणात सबसिडी देतो ती ह्याच्यातनं भागवायची. आम्ही शेतकऱ्यांना सांगणार आता आम्ही तुम्हाला दिवसाच वीज देणार, रात्रीची वीज शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नाही. आता जसं आठवड्यातले निम्मे दिवस दिवसा, निम्मे दिवस रात्री, ते रात्रीच्या आमच्या बिचाऱ्या बळीराजाला ते कुठं बिबट्यांचं संकट असतं, कधी गव्यांचं संकट असतं, वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचं संकट असतं, जंगली प्राण्यांचं, आणि त्याच्यामुळं तोही भितात, त्यांचे कुटुंब पण भितात, आणि म्हणून त्यांना दिवसा सूर्यप्रकाश उगवला, इलेक्ट्रिक पंप चालू मावळला, बंद करून शेतात घरी जायचं, बायका मुलांच्या मध्ये राहायचं, रात्री तिथे घरी झोपायचं, दुसरीकडे कुठं जायचं नाही. म्हणजे राधा दिला तर या पद्धतीनं झालं तर माझा शेतकरी बळीराजा पण खुश, त्याचं कुटुंब, त्याची मुलं पण खुश, आणि जी सबसिडी त्यांना शेतकऱ्यांची मागणी ना दिवसा घ्यायला. आणि आता आम्ही ह्याला सोलरलाच अग्रक्रम दिलेला आहे. त्याच्यात काही तक्रारी आहेत. मागाशी मला अहिल्यानगरमध्ये काही आमच्या लोकप्रतिनिधींनी केलं. मी लोकेश चंद्राशी बोललोय, ते मला त्याच्याबद्दलचं ब्रीफिंग करतील. पण हे करून आम्हाला अर्जुनराव टप्प्याटप्प्याने तुम्हाला जो आम्हाला खर्च येतो तेवढाच खर्च तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. मोठ्या प्रमाणावर ज्यांचे मोठे मोठे लॉजिस्टिक पार्क आहे किंवा मोठे शेड आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांना वर रूफटॉपला सोलर पॅनल बसवायची तर परवानगी आहे. बऱ्याचशा उद्योगपतींनी ते सुरू केलं, बऱ्याचशा इंडस्ट्रीवाल्यांनी म्हणजे साखर कारखान्यांनी पण ते सुरू केलेलं आहे. तुमच्यातल्यांनी पण काही, आपण पूर्वीच्या काळामध्ये फक्त आपल्या घरातला जो काही हीटर असायचा किंवा बॉयलर असायचं त्याच्यापुरतं ते करायचो, पण तेवढ्या पुरतं चालणार नाही. आता केंद्राने पण खूप मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये निधी दिलेला आहे. त्यामध्ये तो निधीमुळं सबसिडी पण मोठ्या प्रमाणावर मिळते. मागाशी आम्हाला काहींनी सांगितलं की दादा सीसीटीव्ही आयुक्त, मला तुम्हाला सांगायचं प्रवीण पवार, मी परवा परभणीला गेलो होतो. मी गेल्यानंतर सहसा एसपी, कलेक्टर, सीओ अशा अधिकाऱ्यांना घेऊन बसतो, काय चाललंय, कसं चाललंय. मला आता बीड जिल्हा दिलेला आहे, तिथं पण मी आढावा घेतो, पुण्यात तर घेतच असतो. आता परभणीला गेलो होतो, तिथंही घेतला. तर तिथं रवींद्र परदेशी, पूर्वी माझ्याकडे होते IPS आहेत, ते एसपी आहेत तिथं. त्यांनी परभणीमध्ये लोकसहभागातून सीसीटीव्हीचा उपक्रम अतिशय सुंदररित्या राबवलेला आहे. आणि त्यामध्ये उद्योजकांनी देखील तिथं तर जास्त उद्योजक नाहीच. माझं काय म्हणणं आहे प्रवीणजी, तर तिथं ते राबवू शकतात. मी माझी जबाबदारी, माझी म्हणजे आमच्या सरकारची जबाबदारी कुणावर ढकलतो असं नाही. आपल्याला सगळ्यांनी मिळून एकमेकाला सहकार्य करायचं, तर तिथं ते करू शकतात. आम्ही आता DPCला यंदा 31,000 कोटी रुपये दिलेले, म्हणजे साधारण त्याच्यातले 5% 1,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये खास पोलिसांना खर्च करायचे. म्हणजे कशाला, तुमच्या गाड्या, तुमच्या जे काही तुम्हाला गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर वरून मिळायला वेळ लागतो, अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायला परवानगी दिलेली आहे. त्यामुळं तशा पद्धतीने तुम्ही बोला आणि आपल्या यांच्याशी पालकमंत्र्यांशी बोला, कलेक्टरांशी बोला, ते त्या बाबतीमध्ये करून घ्या. मला अर्जुनराव गायकवाड, तुम्हाला राहुलजींना, दिलीपरावांना, सचिनजींना, चेतनजी, सगळ्यांनाच मला तुम्हाला विनंती करायची की तुम्ही पण काही बाबतीमध्ये मला जसं सांगितलं हक्कानी तसं शिरसाटांना सांगा. त्यांचाच मला वाटतं हा मतदारसंघ आहे की या पद्धतीनं करावं. मगाशी हे तुम्ही जे सांगितलं
की आपल्या जीएसटीचं ट्रिब्युनल ऑफिस हे आमच्याकडं हे करा, तर भारत सरकारनेच वन नेशन वन टॅक्स ज्यावेळेस केला त्यावेळेस आमच्या ज्या काही कॉन्फरन्स चालतात त्याच्यामध्ये निर्मला सीतारामन हे तिचं प्रमुख म्हणून तिथं त्याचं नेतृत्व करत असतात आणि आमच्या पण तिथं कॉन्फरन्स असतात. जसं तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं तुमची पण 2000 औद्योगिक प्रदर्शन 2023ला केलं तर प्रेझेंटेशन तुमच्या मसियाच्या सहकार्याने दाखवलं, अतिशय अप्रतिम अत्युत्तम ते केलं. की ते बघितल्यानंतर आजूबाजूचा परिसर नाही दाखवलं तर ते औरंगाबादमध्ये होतं असं वाटत नाही. ते कुठंतरी चांगल्या ठिकाणी म्हणजे एक ठिकाण चांगलं नाही असं म्हणू नका, पण एका चांगलं म्हणजे आजूबाजूचा सगळा परिसर स्वच्छ टेक्निकल अशा परिसरामध्ये इंडस्ट्री बेल्टमध्ये केल्यासारखं ते वाटतं. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आता जानेवारी 2005 ते जानेवारी 8 ते 11 2026 असं तुम्हाला करायचंय. त्याही बाबतीत मी माझ्या ऑफिसला सांगितलं मागे मी त्यावेळेस काय माझं अधिवेशन वगैरे नाहीये, त्याच्यामुळे मला जानेवारीमध्ये नवीन वर्षाची सुरुवात तुमच्या सगळ्यांच्या सहवासात त्या पहिल्या आठवड्यात करायला निश्चितपणे आवडेल. येण्याचं काम करीत इतरही मान्यवरांना सीएमला एकनाथरावांना उदयजींना अशाही सहकार्यांना तुम्ही बोलवा अशी माझी विनंती आहे. त्याचबरोबर भारत सरकारनेच मुंबई पुणे आणि नागपूर इथं हे जाहीर केलं आणि यात नागपूरला ट्रिब्युनल सिटिंगबाबत मला विभागाशी बोलून निर्णय घेता येईल हे पण आपण लक्षात घ्या. सर्किट बेंचचं लोकेशन संभाजीनगरला त्या बाबतीमध्ये आपण निवडलेलं आहे आणि आमचाही बारकाईने लक्ष मध्ये गडकरी साहेब पण मला म्हणले की एक वेगळा रस्ता डायरेक्ट आपल्याला संभाजीनगरवरून पुन्हा मार्गे असा पुढं न्यायचा, मान वगैरे तालुक्यातनं असा पुढं कर्नाटकामध्ये असाही एक आमचा प्लॅन आहे. त्याच्याही बद्दलचा आराखडे हे केंद्र सरकारचे त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि स्वतः पंतप्रधानांचा कटाक्षाने प्रयत्न असतो ही कामं झटपट झाली पाहिजे. मी आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळ्यांनी काही 2 महिन्यात 1.5 महिन्यात आढावा घेत असतो महत्वाच्या प्रकल्पाच्या बद्दल. कुठपर्यंत आलं, कशात थांबलं, कुणी अडचण आली, काय केलं. कधी कधी काही इतक्या छोट्या छोट्या अडचणी असतात तर कारण नसताना ते रेंगाळतं. त्याकरता पाठपुरावा फार महत्वाचा असतो. तुम्ही पण तुमच्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना ज्या त्या गोष्टी जिथल्या तिथं झाल्यानंतर त्याच्यातनं जास्त बेनिफिट तुम्हाला जसा मिळत असतो त्याच प्रकारे आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना त्या गोष्टीला पण आम्ही सगळ्यांनी महत्व दिलं पाहिजे आणि ते पण देण्याचं काम हे निश्चितपणे आमच्या लोकांच्याकडनं होईल, आम्हा लोकांच्याकडनं होईल. आम्ही आता एआयचाही वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला तुम्हाला माहिती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यामध्ये कृषीला मी यंदा कृत्रिम बुद्धिमत्तेला 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्याच्यात खूप नवीन नवीन प्रयोग होत आहेत, लोक पुढे येत आहेत, खताची बचत होते, पाण्याची बचत होते, उत्पादन प्रचंड वाढतं आणि खर्च कमी होतोय. ते शेतकऱ्यांना महत्वाचा आधार देणारं काम आहे. मी इथं यायचं माझे सहसा प्रयत्न असतो की जिथं आपण जातो तिथं काय साधारण समस्या आहे. तर इथं येण्यापूर्वी खाली तुमच्या लोकांनी सांगितलं, आता पण तुमच्या अध्यक्ष महोदय आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, परंतु ह्या माझ्या काही लोकप्रतिनिधी असतात, माझे काही सहकारी असतात, आमचं ऑफिस असतं, तिथून आम्ही काही आधी माहिती लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. तर वाळूज इंडस्ट्री असोसिएशन मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ज्याला शॉर्ट फॉर्म नेमका MCA असं होतं, सिमिया, CII, WIA, लघु उद्योग भारती, देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर, मराठवाडा ऑटो क्लस्टर, मॅजिक, 8 जिल्ह्यातील विविध असोसिएशनचे पदाधिकारी आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी अधूनमधून भेटत असतात. त्याच्यातून पण कधी कधी काही मुद्दे येत असतात. सचिन पण आम्हाला भेटत असतो, अनेकांची मी आता नाव घेत नाही. त्याच्यामध्ये सोलापूर धुळे मार्गाला MIDCचा रस्ता जोडा ही एक तुमच्यातली म्हणजे तुम्हाला वाटतं की ही मागणी आपली पूर्ण झाली पाहिजे. वाळूज OIC चौकातून उड्डाण पूल हा बांधला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये शेंद्रा, वाळूज आणि चिकलठाणा MIDCला
वीज वितरणाचे स्वतंत्र केंद्र हे त्या ठिकाणी स्थापन झालं पाहिजे. औद्योगिक वसाहतीतील वाहतुकीच्या कोंडीवर उपाययोजना ही आमच्या पीडब्ल्यूडी असेल, आमचं पोलीस असेल, आमच्या एमआयडीसी असेल, हे जे घटक त्याच्यामध्ये येतात, जो विभाग घटक नाही विभाग त्याच्याशी संबंधित आहे, त्यांच्याशी बोलून हा वाहतुकीच्या कोंडीवर उपाययोजना झाली पाहिजे. चिकलठाण्यासह सर्व औद्योगिक वसाहतीतील पाणी पुरवठ्याचा प्रश्न खरं तर आपल्या उशाला जायकवाडी धरण आहे, यंदा सगळ्यात जास्त पाणी आहे. परंतु बऱ्याचदा मी तर तुमच्या पाण्याच्या करता शहराच्या इतक्यादा एवढे चांगले निर्णय घेतले, करोडो रुपये मी माफ केले, पण राजकीय इच्छाशक्ती काही गडबड होती आणि त्याच्यामुळं डिले होतो. एवढ्या मोठ्या योजना चालत नाही, एवढ्या चांगल्या शहराला पाण्याच्या बद्दलच्या समस्या भेडसावतात, त्रुटी जाणवतात. त्याच्या संदर्भामध्ये शरणापूर साजापूर रस्त्याचं काम तातडीनं सुरू करण्याच्या बद्दलची पण लोकांना वाटतं की हे झालं पाहिजे. मिटमिटा ते धुळे सोलापूर बायपास दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे. मिटमिटा ते सावंगी बायपासचा प्रश्न हा सुटला पाहिजे. शेंद्रा जयपूर ते समृद्धी महामार्ग हा जोडला गेला पाहिजे. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सीपी पवारजी चिकलठाणा रेल्वे स्टेशन वाळूज पंढरपूर शेंद्रा येथील उद्योजकांना वेठीस धरलं जातं. अतिक्रमणाच्या खोट्या तक्रारी करून कारवाई करण्याचे उद्योग बंद करण्यासाठी त्या बाबतीत निवेदन दिली जातात. कारवाई न केल्यास उपोषणाच्या धमक्या त्या देखील दिल्या जातात. ही एक तथाकथित नेते मंडळी असते. आरटीआय कार्यकर्ते तसंच ते तक्रारदार असतात. सगळे आरटीआय कार्यकर्ते तसे नाहीतर उद्या की मोर्चा माझ्या विभाग. काही जण त्याचा गैरफायदा घेतात, काही जण त्याचा योग्य फायदा घेऊन शिस्त आणण्याचा प्रयत्न करतात. पण जे गैरफायदा घेतात त्यांच्याबद्दल बोलतोय ते तक्रारदार. प्रमुख कारखान्याकडे फायर सुरक्षा यंत्रणा आहे का, बीसीसी आहे का, मोबाईल टॉवरला परवानगी आहे का, व्यापारी निवासी औद्योगिक भूखंडात झालेल्या फेरबदलाची परवानगी यांच्याकडे आहे का, कारखानदारांचे पर्यावरणाच्या दृष्टीनं काळजी घेतलेली आहे का, झिरो डिस्चार्ज त्यांचा आहे का, जागेचा बांधकाम परवाना त्यांनी घेतलाय का, वाहनतळाची जागा त्यांच्याकडे तेवढी उपलब्ध आहे का, घातक अघातक घनकचरा व्यवस्थापनाची स्वतंत्र व्यवस्था त्यांनी केली का, सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावली, एसटीपी प्लांट बसवलाय का, कामगार संख्या किती व कामगार कायदे पाळतात का. अशा अनेक तक्रारी काही खऱ्या असतात, काही खोट्या असतात आणि काहींना अक्षरशः ब्लॅकमेल केलं जातं. तर पवार याच्यामध्ये आपण संविधानाने चालतो. सगळेच संविधानाने जो काही कुणाला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर समाजाच्या भल्याकरता झाला पाहिजे. कुणावर अन्याय न होता कामा नये. घटनाने जो अधिकार दिला त्याचा वापर केला पाहिजे. ह्या ज्या काही तक्रारदारांची योग्य माहिती घेतली पाहिजे. आणि तुम्हालाही माहिती आहे काही काही जण मुद्दाम त्याच्यावरच असतात. सारख्या तक्रारी करायचं, आपलं स्वतःच व्यवस्थित बसतात बसवायचं. त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला पाहिजे. जे कोणी ब्लॅकमेलर असतील त्यांनी आतापासूनच आपला बेकायदा काम थांबवावं. मी त्यांना वॉर्निंग देऊ इच्छितो या निमित्तानं. नाहीतर बीडमध्ये ब्लॅकमेलर मंडळीची काय आम्ही अवस्था केलेली आहे त्यापेक्षा वाईट अवस्था आम्ही लोक करू शकतो. आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही. परंतु कोणीतरी आमच्या इथं आपल्या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं काम करत असतील तर त्यांना नाहक त्रास दिलेला देखील आम्ही सहन करणार नाही. प्रकल्पातील सामानाची काही जण चोऱ्या करत असतात, रस्ता अडवत असतात, बेकायदेशीर बाबीची मागणी अशाही तक्रारी आहेत. त्यावर उद्योजकांनी स्वतः सुरक्षा कुंपण करणं, सीसीटीव्ही त्या ठिकाणी कॅमेरे लावणं, खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणं, खासगी पेट्रोलिंग करणं. पोलीस तुम्हाला मदत करतील. परंतु पोलिसांनी मी आता गेल्यानंतर तुमचं ते पोलीस स्टेशन मंजूर करण्याच्या बद्दलची पावलं उचलतो. पण आपण पण तुम्ही आणि इंडस्ट्रीवाले मसियाचे सगळे आमचे सहकारी अशा मिळून ते काम झालं पाहिजे असं माझं सांगणं आहे. खरं वेळ बराच झालेला आहे. मला पुढेही जायचं. मी तुम्हाला माहिती की मी वेळेला फार महत्व देतो.
म्हणजे कधी कधी 5 मिनिटं आधीच येतो, मग आमचे खासदार नाराज होऊन जातात. कोण रुसतं कोण फुगतं. माझा पहिला त्या दिवशी 6:30ला कार्यक्रम होता, दुसरा 7ला होता, तिसरा 8ला होता. त्याच्यावर म्हणलं आता इतकं कोण लवकर येणार, त्याच्यावर मी बरोबर केलं. ते जरा 5 मिनिटं आधी झालं, पण मला सांगता आलं असतं. माझं घड्याळ बरोबर 7:30 गमतीचा भाग होत्या. परंतु आपण सगळ्यांनीच वेळेला महत्व दिलं पाहिजे. आणि आता जे काही आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलेलं आहे, तुमच्या अध्यक्ष अर्जुनराव गायकवाड त्यांच्या सगळ्यांनी सहकाऱ्यांनी ते अनेक मुद्दे जे उपस्थित केलेले त्याबद्दल माझ्याकडनं पाठपुरावा केला जाईल. माझी सतीश चव्हाण आणि विक्रम काळे यांना सूचना की माझ्या ऑफिसचे सतत प्रयत्न करून, मी आता आपल्या मराठवाड्यातलेच राजेश देशमुख पूर्वी माझ्याकडे कलेक्टर होते, आता एक्साईजचे कमिशनर आहे आणि त्यांनाच डीसीएम सेक्रेटरी केलेले आहे. त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टीची जाण आहे. माझं ऑफिस पण मी थोडासा स्टाफ वाढवलेला आहे. ही कामं थोडी गतीनं होण्याच्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीनं माझं ऑफिस मी निश्चितपणे आपले हे प्रश्न सोडवण्याच्या करता मदत करू आणि त्या संदर्भातला पाठपुरावा विक्रम आणि सतीश चव्हाणांनी करावा अशा त्यांना सूचना करू आणि या प्रकारे आपण एकमेकाला साथ देऊ. इतर पण कुठले कधी प्रश्न असतील जीएसटीचे किंवा आणखी काय, मगाशी एक प्रश्न राहिला तो तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. सामूहिक प्रोत्साहन योजना अनुदानाच्या बद्दल नेहमी आकडा 3,000 वगैरे असायचा. यंदाच्या वर्षी मी 6,000 कोटी या कामाकरता उपलब्ध करून देणार. बजेटमध्ये तरतूद कमी पडतीये. हे अजून काही निमित्तानं मला वाढवता येईल काय तोही प्रयत्न मी करीन. कारण तुम्हाला आम्ही जाहीर केलेलं होतं ते वेळेत पैसे आमच्याकडनं जात नाही असे अनेक महाराष्ट्रामध्ये आहेत. ते पण बरोबर नाही, तर त्याच्यातनं पण मार्ग हा काढला जाईल अशी ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. बरं, दुपारची वेळ असताना देखील आणि सुट्टीचा दिवस असताना देखील आज दुपारी निवांत झोपायचा विपायचा म्हणजे तुम्ही काय करता मला माहित नाही, पण जरा आराम करण्याचा वेळ असतो, दिवस असतो. आणि त्यावेळेस पण मी तुम्हाला यायचं म्हटल्यानंतर तुमचा सगळ्यांचा नाईलाज झाला, त्याबद्दल राग मनामध्ये ठेवू नका एवढीच विनंती करतो. असंच एकमेकांना भेटत जाऊ, असेच एकमेकांचे प्रश्न सोडवत जाऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय